नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव शहरातील सर्व धर्मीयांना धर्मियांचा देव मानला जाणारा शमशुद्दीन गाजी यांचा 721वा उरूस 1 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. काल 2 जानेवारी रोजी शमशुद्दीन गाजी यांच्या पंख्याचं पूजन करून त्याची मिरवणूक करण्यात आली. आता इथून पुढं मग जिल्हा प्रशासनाचा संदलची मिरवणूक, त्यानंतर एस.टी. महामंडळाची संदलची मिरवणूक आणि रिक्षा चालक मंडळीच्या संदलची मिरवणूक निघणार आहे. या संदलच्या मिरवणुकीत सर्व सामाजिक संस्था आणि यांच्या मिरवणूक आपण या सोबत निघत असतात. शहरातील जो मुख्य रस्ता आहे तेथील मस्जिदीतून जिल्हाधिकारी यांच्या डोक्यावर संदल ठेवून तिची मिरवणूक सुरू होते आणि मग ती मारवाड गल्ली, गवळी गल्ली, नेहरू चौक या मार्गानं दर्ग्याच्या ठिकाणापर्यंत जात असते. दरवर्षी हा उरूस भक्तिभावानं भरला जातो. उरुसाला हिंदू, मुस्लिम, दलित अशा सर्व धर्मीय मंडळाचा सहभाग असतो. जवळपास 1 आठवडाभर चालणारा हा उरूस पाहुणेरावळ्यांना भेटीसाठीचा एक कार्यक्रम पण ठरतो. काहींची लग्न विवाह पण यात जमतात. कव्वाली, त्यानंतर धार्मिक पठणाचे विविध कार्यक्रम आणि आकर्षक अशी आतषबाजी यामुळं हा उरूस कायम सर्वांच्या लक्षात राहत असतो. उरुसानिमित्त धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील आणि सर्वच शमशुद्दीन गाजी यांच्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा. जागजी तालुका जिल्हा धाराशिव येथील NVP शुगर्सचा गळीत हंगाम, दुसरा गळीत हंगाम मोठ्या उत्साहात सुरू आहे. या गळीत हंगामात 2025च्या 31 डिसेंबर अखेरपर्यंत जवळपास 63,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप या साखर कारखान्यानं केलं आहे. अगदी चाचणी गळीत हंगामापासून पहिला आणि आताच्या गळीत हंगामापर्यंत दर 15 बिल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर लागलीच जमा केलं जात आहे. यंदाही 31 डिसेंबर 2025 अखेरपर्यंत ज्यांनी कारखान्याला ऊस गाळपासाठी पाठवला आहे त्या शेतकऱ्यांच्या धाराशिव जिल्हा जनता सहकारी बँक आणि पवनराजे मल्टीस्टेट लोकसमृद्धी मल्टीस्टेट या खात्यात ऊसाची रक्कम जमा झालेली आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नानासाहेब उर्फ बालाजी व्यंकटराव पाटील यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस NVP शुगर्सला गाळपासाठी द्यावा
असं आव्हान करत पहिली उचल म्हणून प्रत्येक ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना ₹25,000 प्रमाणे आम्ही देत आहोत आणि नंतर गाळप संपल्यानंतर पुढेही त्यांना शेतकऱ्यांना वाढीव रक्कम मिळणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. NVP शुगर्स म्हणजे अगदी शिस्तबद्ध रीतीने गाळप हंगाम सुरू असून सर्व कर्मचारी संचालक हे जातीने यात लक्ष घालत असल्यामुळं ऊस जास्तीत जास्त गाळपाला येत असल्याचं पण चित्र दिसत आहे. जानेवारीच्या 5 जानेवारीनंतर कधीही राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद बोलावून स्थानिक स्वराज्य संस्थातील महत्त्वाची अशा मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल ही दाट शक्यता आहे. आणि त्यामुळंच ग्रामीण भागात सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद किती आहे, कोणाला कुठून निवडणूक लढवायला लावायची यासाठीची चाचपणी सुरू केली आहे. काल शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची जिल्ह्याची बैठक शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे माजी आमदार राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि या बैठकीतून महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची असा सर्वांचा सूर निघाला. उद्या येत्या 5 जानेवारी रोजी हिरानगर ढोकी येथे तेरणा साखर कारखान्याच्या पटांगणावर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जे वेगळ्या पक्षाच्या ह्याच्यातही नसतात पण वेगळं आपलं अस्तित्व कायम राहील याचं जे प्रयत्न करत असतात त्या माजी मंत्री आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला आहे. या संवाद मेळाव्यात पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे, रणनीती ठरणार आहे. तानाजी सावंत मग आपल्या पक्षाच्या बरोबर महायुतीत सहभागी होतात की आपला स्वतः सोबत वेगळा उभा करतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. या मेळाव्याला जास्तीत जास्त पदाधिकारी नेते यांनी उपस्थित राहावं असा प्रयत्न तानाजी सावंत यांचे समर्थक करत असून 5 जानेवारी रोजी दुपारी 12:15 वाजता हा संवाद मेळावा होणार असल्याची माहिती तानाजी सावंत यांचे खंबे समर्थक ॲडव्होकेट खोत यांनी केली आहे. बघूया त्या मेळाव्याला किती गर्दी होते, मेळाव्यात काय निर्णय होतात आणि तानाजी सावंत आपल्या समर्थकांना कुठला कानमंत्र देणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहणार आहे. आज आपण आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.